रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन. भाग 13. अभिवाचक जयंत ठोंबरे. लहानपणी दिवाळीत मातीचा किल्ला बांधताना त्यावर मोठ्या हौसेनं मावळे, त्यांचे घोडे आणि फौज मी ठेवायचो. पुढे शाळकरी वयात प्रत्येक मराठी मध्यमवर्गीय घरातील मुलांच्या हातात जी पुस्तकं असतात ती शिवचरित्र सांगणारी पुस्तकं माझ्याही हातात आली. शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांच्या शूर मावळ्यांनी मिळवलेले थरारक विजय आणि फत्ते केलेल्या मोहिमा वाचताना काहीतरी अद्भुत वाचतोय असं वाटत राहायचं. अभ्यासाचे विषय बदलले तशी शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि डावपेच सांगणारी पुस्तकं काहीशी मागे पडत गेली. पण त्या काळात देशाची चीन पाकिस्तान बरोबर युद्ध झाली आणि बांगलादेश मुक्तीसंग्रामही याच काळानं बघितला. ही युद्ध हा माझ्या पिढीच्या अनुभवाचा एक ठळक भाग बनला. या युद्धांमध्ये भारताच्या वाट्याला आलेले लखलखीत विजय आणि जिव्हारी लागलेला एखादा पराभव, त्याच्या बातम्या वाचताना, युद्धकथा ऐकताना मनावर उमटलेल्या विविध भावनांच्या लाटांची गाज आजही मनामध्ये खोल कुठेतरी वाचते. सर्वसामान्य भारतीयाला असलेला युद्धाचा अनुभव म्हणायचा तर एवढाच. या पलीकडे युद्धाची तीव्रता आणि झळा अनुभवण्याची वेळ ही सुदैवानं कधी सामान्य माणसाच्या वाट्याला येतच नाही. त्यामुळे युद्धामधलं क्रौर्य आणि त्यात भरडून निघणाऱ्या सामान्य माणसाच्या आयुष्याची वाताहत याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. पुस्तकाच्या गोष्टीतली राजानं दिलेला शिरच्छेदाचा हुकूम म्हणजे प्रत्यक्षात काय असेल याचा कधी विचारही आपण करू शकत नाही. थोडक्यात काय, वयाच्या जवळजवळ 50 पर्यंत युद्ध नावाची गोष्ट माझ्याही आयुष्याच्या परिघावर दूर कुठेतरी होती. त्याच्या परिणामांचा विचार कधी मनात सुद्धा आला नव्हता. MSFच्या पहिल्या मोहिमेवर निघालो तेव्हा आपण एका धगधगत्या अग्निकुंडात प्रवेश करतो आहोत याची जाणीव मनात होती. पण सुन्न करून टाकणारी मानवी क्रौर्याची आणि अगतिकतेची एवढी परिसीमा अनुभवायला येईल असं मात्र वाटलं नव्हतं. माझ्या आजवरच्या अनुभवाचा भाग असलेली युद्ध आणि या 3 मोहिमांच्या निमित्तानं झालेले यादवी युद्धांचं दर्शन, या दोघांची तुलना होऊच शकत नाही. इतकी अमानुषता या युद्धांमध्ये दिसून आली आहे. तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या प्रगतीचे एकीकडे अचंबित करणारे अनुभव आपण दैनंदिन जीवनात घेत असताना हेच तंत्रज्ञान आणि हेच प्रगत विज्ञान, त्याच्या मदतीने विकसित होत गेलेली अस्त्र आणि शस्त्रास्त्र जगभरातील युद्धात वापरली जाताना दिसतात. तेव्हा विज्ञान शाप की वरदान हा सनातन प्रश्न डोकं वर काढत असतो. 2014 साली सिरियातली माझी पहिली मोहीम करून मी परतलो. त्यानंतर 10-11 महिन्यातच सिरियातल्या एका फोटोनं जगभरातील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. तुर्कस्तानी समुद्राच्या किनाऱ्यावर पडलेल्या आयलान कुर्ली नावाच्या या 3 वर्षाच्या मुलाच्या निश्चेष्ट शरीराचा फोटो 2 सप्टेंबर 2015 रोजी प्रसिद्ध झाला आणि काही क्षणात तो जगभरातील जवळजवळ प्रत्येक मोबाईल स्क्रीनवर पोहोचला. सिरियात सुरू असलेल्या युद्धात निराश्रित झालेलं आयलनचं कुटुंब हे युरोपमध्ये आश्रय घेण्यासाठी निघालं होतं. 8 प्रवाशांची क्षमता असलेल्या त्याच्या बोटीमध्ये 16 प्रवाशी भरल्यानं ती रबरी बोट बुडाली आणि त्यात आयलनचा बुडून मृत्यू झाला. समुद्राच्या वाळूत पालथ्या पडलेल्या त्या मृतदेहाच्या फोटोनं जगभरात कमालीची खळबळ उडवून दिली आणि सिरियातल्या यादवीचं जळजळीत स्वरूप जगासमोर आलं. या फोटोमध्ये दिसणाऱ्या आयलनच्या वयाचीच मुलं रक्तबंबाळ अवस्थेत माझ्या टेबलवर उपचार घेण्यासाठी आली होती. आयलनचा फोटो बघत असताना मला त्या मुलांची तीव्रतेने आठवण झाली. घराच्या आसपास फुटलेल्या बॉम्बमधले लोखंडी कपचे शरीरात घुसल्यामुळे जखमी झालेल्या त्या मुलांनी आपले हातपाय गमावले होते. शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आल्यानंतर त्या मुलांचे प्रश्न होते, माझ्या हाताचा पंजा कुठे आहे? मी घरी परत कधी जाणार? काय सांगणार होतो मी त्यांना? त्यांच्या नजरेला नजर भिडवणंही कठीण होतं. त्यांच्या प्रश्नांवर फक्त गप्प राहत होतो मी. मध्य पूर्वेतल्या अनेक अरब देशांमध्ये 2011 मध्ये अरब स्प्रिंग म्हणून ओळखला जाणारा सशस्त्र उठाव झाला. ही त्या देशातल्या नागरिकांची, तरुणांची चळवळ होती. कारण त्या तरुणांना स्वातंत्र्य आणि संघर्षरहित आयुष्य हवं होतं. त्याची सुरुवात झाली ट्युनिशियापासून.
या देशामध्ये नागरिकांचा उद्रेक झाला. राज्यकर्त्यांनी आपल्या सैन्याला नागरिकांचा उठाव चिरडून टाकण्याचा हुकूम दिला, परंतु सैन्यानं त्याला नकार दिला, कारण ते त्यांच्याच देशाचे नागरिक होते. राज्यकर्त्यांना मग नागरिकांच्या बऱ्याच मागण्या मान्य कराव्या लागल्या. या घटनेमुळे मध्य आशियामधील अनेक देशांमध्ये आपल्या मागण्यांसाठी नागरिक सक्रिय झाले. याच उठावाचं लोण सिरियात पसरलं. आंदोलन करणारे तरुण रस्त्यावर आले. सिरियाचे अध्यक्ष बशर असद यांनी सगळ्या बळानिशी आणि जगभरातून मदत घेत हे आंदोलन अक्षरशः चिरडलं आणि बघता बघता सिरियाच्या यादवी युद्धाचं रूपांतर जागतिक युद्धात झालं. 4 लाखाहून अधिक मृत्यू, किमान 10 लाख माणसं निरश्रित आणि 5 लाखाहून अधिक माणसं परागंदा करणाऱ्या या युद्धानं देशाची पुरती वाताहत झाली. अर्थात सिरिया हे अशा प्रकारे युद्धात होरपळत असलेल्या देशांचं एक उदाहरण आहे. आज जगाच्या नकाशाकडे नजर टाकली तर धुमसत असलेल्या अनेक देशांमधल्या युद्धातून उठत असलेल्या धुरांचे ढग हे नजरेस पडतात. अफगाणिस्तान, येमेन, इराक, मेक्सिको, टर्की, सोमालिया, उत्तर आफ्रिकेमधलं मगरीब आणि साहेल भागातील देश, लिबिया अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी संघर्ष पेटलेला दिसतो. अंतर्गत बंडखोरी, सशस्त्र दहशतवादी गट यांना पाठिंबा देणारे राजकीय आणि धार्मिक गट, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या दहशतवादी संघटना, शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थांचे दलाल, गुंडांच्या नामचीन टोळ्या, त्यांना पैसे, शस्त्रास्त्र, मनुष्यबळ असं सर्व आघाड्यांवर पाठिंबा देणाऱ्या महासत्ता यांनी जगाच्या रंगमंचावर फार मोठ्या प्रमाणात हा खेळ मांडलाय. त्यात सर्व बाजूंनी बळी जाणारा, सर्वस्व गमावणारा, घर, देश, भूमी यातून उखडून फेकला गेलेला आहे तो म्हणजे सर्वसामान्य माणूस. या तिन्ही मोहिमांमध्ये बघितला तो हा सामान्य माणूस, दिशा आणि भविष्य नसलेला तरुण आणि असहाय्य अशी लहान मुलं आणि स्त्रिया. 1994 मध्ये आफ्रिकेत रवांडा देशातील हुतुसू आणि तुत्सी या 2 जमातींमध्ये ठरवून केलेला लाखो लोकांचा नरसंहार MSFच्या लोकांच्या समोर आणि अगदी अवतीभोवती झाला होता. आपत्तीत होरपळलेल्या लोकांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तेव्हा हताशपणे "यू कांट स्टॉप अ गेनोसाइड विथ डॉक्टर्स" असे उद्गार काढले होते. "ओनली द डेड हॅव सीन द एंड ऑफ वॉर" असं एक वाक्य काही वर्षांपूर्वी कुठेतरी वाचलं होतं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी त्या 3 महिन्याच्या मोहिमेच्या निमित्तानं घेत होतो. सतत वाढत जाणारी युद्ध, हिंसा यांना आटोक्यात कोण आणणार, हा आजही जगापुढील एक महत्वाचा प्रश्न आहे. 2016 मध्ये मी येमेनला गेलो तेव्हा तैजमध्ये, जिथे प्रत्यक्ष यादवी युद्ध चालू होतं, त्याच्या जवळच आमचं हॉस्पिटल होतं. पहिल्याच आठवड्यात बॉम्बस्फोटात जखमी झालेला एक माणूस आला. 5-6 दिवसांनी त्याची मुलगी गोळीबारात जखमी होऊन आली. ते परत जाण्याच्या वेळेला त्या मुलीची आई अशीच जखमी होऊन आली. उपचारानंतर हे कुटुंब त्याच भागात परत गेलं. मला प्रश्न पडायचा, युद्ध करणारे आपला हिंसाचार सुरूच ठेवणार आणि डॉक्टरांनी मात्र हे सगळं नजरेआड करून विसरून आपलं कर्तव्य करत राहायचं. हे असंच चालू राहणार आहे का? मग बाकी समाजाला आपली जबाबदारी कधी कळेल? MSF तर्फे सेवा देत असलेल्या हॉस्पिटल्सवर बॉम्ब टाकू नये आणि हल्ला करू नये असे संदेश युद्धात भाग घेणाऱ्या सगळ्या गटांना, देशांना वारंवार दिलेले असतात. तरी सुद्धा येमेन आणि अफगाणिस्तान इथल्या MSFच्या हॉस्पिटलवर हवाई हल्ले झाले आणि त्यांना वैद्यकीय सेवा बंद करावी लागली. जीवन मरणाच्या सीमेवर झुंज देत असलेले अनेक रुग्ण वैद्यकीय मदतीला वंचित झाले. डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा सुन्न झाली. मानवतेलाच वेठीला धरणारी अशी युद्ध परिस्थिती मला खूप जवळून बघायला मिळाली, अनुभवायला मिळाली. एकाच वेळी मानवता आणि अमानवीयता यांचा प्रत्यय येत होता. हे अनुभव घेताना युद्ध नेमकं कोणामधलं आणि कशासाठी तेच कळेनासं झालं. जगातील अनेक देशांमध्ये अशी आज परिस्थिती आहे. युद्धखोर देशातील सामान्य जनतेला हा रोजचा संघर्ष नको असतो. प्रत्यक्ष अस्थिरतेच्या काट्यावर टांगलेलं आयुष्य आणि भविष्य कोणाला हवं असणार? स्वस्थ कौटुंबिक आयुष्य, पोट भरण्यासाठी नोकरी, व्यवसाय आणि शांत सुसंस्कृत समाज जीवन एवढ्याच सामान्य माणसाच्या आपल्या आयुष्याकडून अपेक्षा असतात. ते देणारा सत्ताधारी कोण किंवा कोणत्या पक्षाचा असावा? जागतिक राजकारणात कोणाचं वर्चस्व असावं?
सत्ता मग ती आर्थिक व धार्मिक असो वा साधन संपत्तीच्या अधिकारासाठी असो, कोणाच्या हाती असावी यावर ते सामान्य जनतेचं काही मत असत नाही. या नाड्या कोणाच्या हाती असाव्यात याबाबत त्यांचा काहीही आग्रह सुद्धा नसतो. पण दुर्दैवानं याच लोकांची युद्धात सर्वाधिक होरपळ होताना मी बघितली आहे आणि अनेकदा मन उदास झालं. इराकमध्ये मोसुलला मी गेलो होतो ते युद्ध संपल्यानंतर. त्यावेळेचं ते उद्ध्वस्त शहर आणि तिथली हजारो दुर्दैवी माणसं बघून एका क्षणात मनात विचार येऊन गेला, सिरिया आणि येमेन इथली युद्ध संपल्यानंतर तिथल्या अनेक शहरांचं वास्तव्य, भविष्य हेच असणार आहे. या जाणीवा माझ्या रोजच्या आयुष्यातला एक खूप मोठा भाग बनतात, सतत अस्वस्थ करत राहतात. मात्र या सगळ्यात एका गोष्टीने मला हायसं वाटतं. MSF सारख्या संस्था आज आहेत आणि त्यांच्या मदतीनं जगभरातील अनेक डॉक्टर्स काही प्रमाणात का होईना या रुग्णांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी झटतायत. त्यांच्या प्रयत्नांना नेहमीच यश येतं असं नाही. गेल्या 8 वर्षातला अनुभव सांगतो की युद्ध करणाऱ्या दोन्ही बाजू बऱ्याचदा आपल्या विरोधी पक्षाला वैद्यकीय मदत मिळणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेतात. या युद्धामध्ये मदत म्हणून आलेल्या डॉक्टरांना कधी कधी आपले प्राण गमवावे लागलेत. मोसुलून परत आल्यानंतर मला युद्धासंबंधीच्या या जाणीवांनी खूप त्रास दिला. कुरुक्षेत्र, पानिपत, कलिंग, सिरिया, येमेन, इराक, युक्रेन, नावं फक्त वेगवेगळी. इथली युद्ध, इथल्या अराजकाचा परिणाम आणि इथल्या नागरिकांचं अंधारमय भविष्य या गोष्टी अगदी सारख्या आहेत. कोणत्याही देशातल्या समस्या टोकाला गेल्यानंतरच युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असते. थोडक्यात त्या समस्येवर उत्तर म्हणून ते युद्ध लढलं जातं. युद्धाच्या शेवटी त्या समस्येवरचं समाधान मिळावं अशी अपेक्षा असते. पण मी ज्या 3 परिस्थितींचा साक्षीदार झालो त्या बघून मला नाही वाटत की युद्ध कोणत्या समस्येला उत्तर देत असेल. मग युद्ध नक्की काय देतं? 3ही ठिकाणचे अनेक लोक आपल्या नजरांनी आणि आपल्या वेदनांमधून हा प्रश्न मला विचारत होते. सिरियामधल्या त्या 5 वर्षाच्या मुलानं मला सकाळी उठल्या उठल्या पहिला प्रश्न केला होता, माझी आई कुठे आहे? त्याचा पुढला प्रश्न होता, माझे पाय कुठे गेले? जगातला कोणताही माणूस काय उत्तर देऊ शकत होता या प्रश्नावर? आपल्या पत्नीला आणि मुलीला डोळ्यासमोर मरताना बघून जीव वाचून पळालेला तो माणूस असो किंवा झतारीच्या निर्वासितांच्या छावणीत आपलं गतवैभव विसरून आईस्क्रीम विकणारा तो सिरियन उद्योगपती असो, येमेनमधल्या त्या हॉस्पिटलमध्ये राहण्याचा हट्ट करणारं ते कुटुंब असो की मोसुलमधल्या आपल्या घराचं, संसाराचं भग्नावशेष दाखवणारा डॉक्टर असो, आपल्या नातेवाईकांच्या जखमांच्या फोटोंचा कोलाज आपल्यासोबत घेऊन येणारी स्त्री असो किंवा प्रचंड निरागस डोळ्यांनी खायला अन्न, पांघरायला पांघरून मागणारी ती छोटीशी मुलगी असो, या सगळ्यांना जगण्याची दिशाच दिसत नाहीये. आज यांच्या डोळ्यासमोर केवळ काळोख आहे. तिथून पुढे जावं म्हणालात तर अंधारात पाऊल टाकायला सोबत नाही, कशाचीही मदत नाही आणि परत जावं म्हणालात जिथे परत जायचंय ते सगळंच उद्ध्वस्त झालंय. आणि मग पुन्हा तोच प्रश्न, युद्ध काय देतं? बाकी सारं जाऊ देत, ते धड जगूही देत नाही. युद्ध हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही, कुठल्याही समस्येचं समाधान नाही. ते केवळ परिणाम देतं. असे परिणाम जे माणसाला माणसातून उठवतात, जे माणसाला माणूस असण्याची लाज वाटायला भाग पाडतात, माणसाचं माणूस पण नाकारतात. आणि मग मी काय मदत करणार आहे अशा या लोकांना? मी केलेल्या तुटपुंज्या उपचारानं त्यांच्या शारीरिक जखमा भरतीलही, पण त्या भरल्यानंतर कुठे जातील हे लोक? त्यांचं आयुष्य उभं राहायला तेवढं पुरेसं आहे? माझे हे छोटेसे प्रयत्न असा काय फायदा करून देणार त्या लोकांचा? एका मागोमाग एक विचार माझ्या मनावर आदळत असतात. खिन्न होतो मी, निराश वाटतं, श्वास वरखाली होऊ लागतात आणि मी माझ्या खुर्चीवर बसून डोळे मिटून घेतो. माझ्या डोळ्यासमोर येतो तो झतारी निर्वासित कॅम्पमधला एक छोटासा तंबू. त्याच्या भोवती तिथे राहणाऱ्या काही लोकांनी चौकोनात एक छोटीशी बाग फुलवली होती. बागेत वेगवेगळ्या रंगांची फुलं उमलली होती. त्या प्रचंड वृक्ष वाळवंटासारख्या दिसणाऱ्या निर्वासितांच्या छावणीत तो एक छोटासा चौकोन खूप उल्हसित करणारा होता. त्या उल्हासाची मला जाणीव होते.
आणि मग मीच स्वतःला सांगतो, या सगळ्या निराशाजनक वातावरणात MSF, रेड क्रॉस अशा रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या संस्था आहेत. तुटलेल्या पायांना आधार देणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय NGO आहेत. निर्वासित छावण्यांमध्ये अनेक स्वयंसेवी संस्था तिथे राहणाऱ्या लोकांना शिक्षण, प्रशिक्षण, वैद्यकीय सुविधा, रोजगाराच्या संधी मिळतील याची काळजी घेत आहेत. तुटून उद्ध्वस्त झालेल्या त्या आयुष्यांचे तुकडे पुन्हा गोळा करून त्याला एक नवीन आकार देण्याचा प्रयत्न करतायत. हेही सगळं माझ्या डोळ्यासमोर येतं. माणुसकी अजूनही कुठेतरी शाबूत आहे, टिकून आहे, म्हणून हायसं सुद्धा वाटतं. या सगळ्यांमुळे ही आयुष्य हरवलेली माणसं पुन्हा पहिल्यासारखी जगू शकतील याची शाश्वती नसली तरी ते जगणं तरी सोडणार नाहीत याची खात्री मात्र नक्की होते. रानातल्या उन्मळून पडलेल्या वटवृक्षाची सावली हरवते, परत त्याच वटवृक्षाच्या साथीनं त्याच्या अंगावरच अनेक छोटी छोटी झाडं नव्या पालवीनिशी जन्माला येतात. मनुष्य ज्या जमिनीत थांबतो तिथे तो काही काळ रुजतो आणि मग पुन्हा नव्यानं उगवतो. तो तसाच उगवत राहीलही, परंतु मुळात आहे त्याचं जागेवरून उखडला जाऊ नये. यासाठी एक माणूस म्हणून आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझ्या या अनुभवातून एक गोष्ट ठामपणे समोर आली आहे. आपली विचारसरणी वैश्विक असायला हवी. माणसाला माणूस म्हणून आपल्याला बघता यायला हवं. अशा मोहिमांवर काम करणारी माझ्यासारखे कितीतरी डॉक्टर आपला कम्फर्ट झोन सोडून आलेले असतात. आपल्या देशातील आपलं कुटुंब, मित्रपरिवार, एक निश्चित दिनक्रम, आपलं घरदार आणि त्यातली छोटी छोटी सुख हे सगळं मागे टाकून सर्वस्वी अपरिचित देशात आणि अनोळखी माणसांसोबत अनोळखी ठिकाणी काम करणं हे काहीसं अस्वस्थ करणारच असतं. अगदी वेगळा सामाजिक आणि सांस्कृतिक परीघ असलेल्या आयुष्याशी जमवून घेत उत्तम कामगिरी करीत राहणं हे आव्हानात्मक असतं. मला या काळात सर्वाधिक मदत झाली ती भीष्मराज बामसरांनी शिकवलेल्या अनेक उपासनांची. प्राणायाम, न्यास, चित्रीकरण अर्थात व्हिज्युअलायझेशन, स्वरसंवाद, सेल्फ टॉक या काही उपासना हा या मोहिमेच्या काळातील माझ्या दिनक्रमाचा एक महत्वाचा भाग होता. कसोटीच्या क्षणी शांत राहून निर्णय घेण्यासाठी लागणारा आत्मविश्वास मला या उपासनांच्या सरावानं दिला. त्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हिंसेचं टोकाचं दर्शन होऊन सुद्धा भावनिकदृष्ट्या मोडून पडण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही. तो तोल कधीच ढळला नाही. मोहिमा करून परतलेल्या डॉक्टरांसाठी गरज पडल्यास मानसिक आधार देण्याची सोय MSFनं केलेली आहे, पण तशी मदत घेण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही. हा अनुभव घेतल्यानंतर मी उदास झालो, अंतर्मुख झालो. विशेषतः मोसुलची मोहीम करून आल्यानंतर मृणाल मला विचारायची, असा शांत शांत का आहेस? जे जे बघितलं, ऐकलं, अनुभवलं ते शब्दात मांडण्यासाठी सुद्धा मला खूप वेळ लागला. बाम सरांनी आम्हाला केवळ उपासना शिकवल्या नव्हत्या, तर हिंसा आणि क्रौर्य हे त्यांनी देखील त्यांच्या पेशात अनुभवलं होतं. त्यामुळे त्याला सामोरं जाताना लागणारी वैचारिक बैठक घडवणारी अनेक चिंतन सत्र त्यांनी आमच्यासोबत घेतली होती. आपण सगळेजण देवानं निर्माण केलेलं राज्य चालवण्यासाठी लागणारे सैनिक आहोत. प्रत्येकाची जबाबदारी निराळी असते आणि आपली जबाबदारी ओळखून ती उत्तम पार पाडायची असते. हे वाक्य तर सर कितीतरी वेळा ऐकवत. एक सैनिक याच भावनेनं मीही या मोहिमांमध्ये उतरलो. त्यापूर्वी केलेल्या प्रत्येक कामात सहभागी झालो. प्रत्यक्ष आयुष्यात माझ्यासाठी माझी ओळख काय आहे, तर जो जे वांछील तो ते लाहो ही पसायदानातली प्रार्थना प्रत्यक्षात यावी यासाठी चिमुटभर वाटा उचलत राहणारा एक सैनिक. नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांवरचा एखादा गरजू रुग्ण, वारीतील एखादी वृद्ध महिला किंवा इराकमधील हॉस्पिटलमध्ये समोर आलेला घायाळ तरुण, प्रत्येक वेळी मी मनोमन हात जोडतो, म्हणतो माऊली नमस्कार आणि कामाला लागतो. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 13 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.